मंडळी नमस्कार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे गाणं आपण गीत ऐकलं असेल आणि पुढे आपण हा व्हिडिओ ऐका. बघा, ईश्वराचं माहिती नाही मंडळी, पण हा निसर्गाचा नियम आहे की कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात, हे आपण सांगू शकतो. ज्यांच्या हातात आज सत्ता आहे त्यांनी कधी विचार केला आहे की नाही हे ठाऊक नाही. ज्यांच्या विरुद्ध ते आज अगदी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतायत, उद्या इतिहास त्यांच्याशीही तसाच हिशोब चुकता करेल हे मात्र निश्चित आहे. अशा घटना घडलेल्या आहेत राजकीय क्षेत्रात. कारण पक्ष फोडून सत्ता मिळवता येते मंडळी, पण विश्वास फोडल्याची किंमत एक दिवस नक्कीच मोजावी लागते. अशी अनेक उदाहरणे राजकीय क्षेत्रात आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहेत. मंडळी, ज्या शिवसेनेत एकनाथ शिंदे लहानाचे मोठे झाले आपण सगळ्यांना माहिती आहे. ज्या पक्षाने त्यांना नगरसेवकापासून तर मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं हेही सत्य आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर राजकारणाची उंची गाठली शिंदे साहेबांनी, त्याच शिवसेनेला फोडण्याचं काम त्यांनी केलं हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. सुरुवातीला आमदार गेले, मग खासदार गेले, आता पुन्हा 6 खासदार दुसऱ्या दिशेने निघाले आहेत. अर्थातच गेलेले आहेत शिंदे साहेबांकडे, त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. परंतु त्यात ओमराजे निंबाळकरांची चर्चा सर्वात जास्त होत आहे. कारण ओमच्या पुढे राजे असल्याने लोक संभ्रमात पडले आहेत. आता यापुढे राजे कुणाला म्हणायचं हा प्रश्न लोकांना पडला आहे मंडळी. पण बघा, एक प्रश्न विचारावासा वाटतो या निमित्तानं. पक्ष फोडत फोडत शेवटी किती फोडणार? त्याला काही सीमा आहे, अंत आहे. आज इतरांचे लोक आपल्या गटात आणले जात आहेत, पण उद्या तेच लोक तुमच्यापासून दुसऱ्या गटात जर का गेले तर त्याला काय म्हणायचं? कारण जे लोक उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत, बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते तुमचे तरी कायम कसे असणार? हाही संभ्रम आहे. राजकारणात निष्ठा जर फक्त सत्तेसाठी बदलत असेल वेळोवेळी, तर मग कुणी कुणाचा राहणारच नाही ना. विश्वास नावाचा शब्दच गायब होऊन जाईल. मग मतदारांनी कुणासाठी करायचं? या प्रकारामुळे मतदार मात्र अतिशय चिंताग्रस्त झालेले आहेत महाराष्ट्रातले. उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सत्ता नाही, तुम्हाला ठाऊक आहे. मुख्यमंत्री पदही नाही, सरकारी यंत्रणा त्यांच्याकडे नाही. पण तरीही त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा जमावडा आणि कार्यकर्त्यांची फडी उभी आहे. प्रबोधनकार ठाकरेंपासून तर बाळासाहेबांपर्यंत संपूर्ण इतिहास अजूनही महाराष्ट्र विसरला नाही, हे खरं आहे मंडळी. कारण राजकारणात पदापेक्षा विश्वास मोठा असतो. शिवसेना हा मुळातच सत्तेसाठी उभा झालेला पक्ष नव्हताच. मराठी अस्मितेसाठी फक्त एक सेना उभी राहिली होती. त्यामुळे शिवसेना सत्तेत असली काय आणि नसली काय हा काहीही फरक पडणार नाही. याच पद्धतीने 2.5 वर्षांपूर्वी अनेकांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे संपले, शिवसेना कायमची संपली. पण आजही महाराष्ट्रात सभा घेताना सर्वात मोठ्या घोषणा कुणाच्या नावाच्या होतात? आजही शिवसैनिक भावनिकपणे कुणाच्या मागे उभा राहतो? तर तीच थ्योरी आहे जी बाळासाहेबांनी उभी केली होती महाराष्ट्रात. एक दरारा होता, एक नाव होतं. कारण पक्षाची ताकद फक्त आमदार खासदारांच्या संख्येने ठरत नाही मंडळी, ती कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या विश्वासाने ठरते, लक्षात घ्या. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे वारंवार, आज ज्यांनी दुसऱ्यांचं घर फोडलं त्यांच्या दारातही उद्या हाच प्रसंग उभा राहू शकतो, यात काही दुमत नाही. कारण बघा, कर्माचा हिशोब उशिरा होतो पण चुकत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर म्हणतात ना, ही प्रचिती येत असते. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे आजही कणखरपणे उभे आहेत, तुम्हाला ठाऊक आहे. कारण सत्ता हरली असली तरी त्यांनी आपली ओळख, विचार आणि पक्षाशी असलेली निष्ठा गमावलेली नाही, एवढं मात्र आपल्याला ठामपणे सांगता येतं. बाकी निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हातात आहेच. पुढचा आदित्य ठाकरे आता ही मशाल घेऊन जर महाराष्ट्रभर फिरतील तेव्हा नव्या पिढीचं मत काय आहे ते लवकरच या राजकीय मंडळींना कळेल. धनुष्यबाण हे चिन्ह नसून सुद्धा याच मशालीने आणि ठाकरे या नावाने तुम्हाला ठाऊक असेल 9 खासदार, 20 आमदार आणि मला वाटते जवळपास 56 नगरसेवक निवडून आणले होते. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा आदित्य ठाकरे किंवा मनसे विलीन झाली सोबत, तर अमित ठाकरे या दोघांनी, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी महाराष्ट्र जर का पिंजून काढला तर नव्या पिढीचा कल आपल्या लक्षात येईल. पुढे काय होते ते आपल्याला कळेलच. जे जे होते ते पाहावे म्हणते.
अशी गंमत आहे मंडळी. तुम्हाला काय वाटतं ते नेमकं सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.